म्हणजे दिल्लीला राष्ट्रपती भवनामध्ये हं. जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या, तेव्हा त्यांच्यासमोर सुद्धा गाण्याचा कार्यक्रम त्यांनी केला. खरं सांगायचं ना तर खूप कमी जण असे असतात ज्यांना आपल्या छंदाचं प्रोफेशन करता येतं, हो, की हो, अथर्व हो, सुद्धा हो. या कार्यक्रमामध्ये गाणार आहे. व्हेरी गुड. सलग 111 गाण्यांचा कार्यक्रम बरं. आणि 9 तास अखंड. म्युझिक इतकी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना, की त्यांनी काही त्रास होत नाही. ते रंगदेवता करून घेते. संगीत शिकवताना ना आपल्याला किती पैसे मिळतात याचा विचार नाही करायचा. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे कसं, पुण्यामध्ये नादसप्तक संगीत विद्यालय नावाची गेली 11 वर्ष जुनी असलेली संगीत शिकवणारी संस्था आहे. त्याच्यामध्ये नृत्य असेल, संगीत असेल, तबला असेल, याचे क्लासेस रेग्युलर घेतले जातात आणि त्याचे संस्थापक आणि संचालक आहेत अक्षय पंचवाडकर सर आणि त्यांचे वडीलसुद्धा गिरीश पंचवाडकर सर, हे दोघं मिळून ही संस्था चालवतात. या संस्थेकडनं अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षी यमन रंग नावाचा त्यांनी कार्यक्रम केलेला होता. त्याचं त्यांनी काय म्हणतात ते वर्ल्ड रेकॉर्ड त्याचं झालेलं होतं आणि आता 25 फेब्रुवारी रोजी सूर पहाडी हा राग पहाडी रागावर आधारित कार्यक्रम 9 तासांचा सलग हा कार्यक्रम होणार आहे. तो सुद्धा एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि 28 देशांमध्ये याची नोंदही होणार आहे आणि 100च्या वर अधिक कलाकार त्याच्यामध्ये परफॉर्म करणार आहेत. खूप मोठा, खूप सुंदर कार्यक्रम होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाविषयी आणि त्यांच्या एकंदर संस्थेविषयी आपण अक्षय पंचवाडकर सरांशी आज बोलणार आहोत. तर भेटूया आजच्या गेस्टला, अक्षय पंचवाडकर सर. सर, तुमचं रसिका मोहिनीच्या या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. या पॉडकास्टवर जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेसकडून एक ते छोटंसं गिफ्ट देतात, तर हे खास तुमच्याकरता. धन्यवाद. सो आत्ता जी मी आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून दिली, तर त्याच्या अनुषंगानेच मला विचारायचं आहे की आपले वडील गिरीश पंचवाडकर सर यांनी बँकेतली त्यांची जबाबदारी सांभाळून ही म्हणजे त्यांची क्षितिज नावाची त्यांनी संस्था सुरू केली. म्हणजे मला सांगा, एखादी व्यक्ती जेव्हा अर्थार्जनाकरता बँकेमध्ये नोकरी करतात आणि स्वतःची आवड म्हणून जेव्हा एखादी गोष्ट करतात, त्यावेळेला म्हणजे ते आता बँकेत होते तर बँकेतले कर्मचारी वर्ग असेल, वरिष्ठ वर्ग असेल, घरातले लोक असतील, या सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. तर हे खरंय. कसं त्यांनी सांभाळलं तेव्हा? त्यांनी खरं तर ते तारेवरची कसरतच सांभाळली असं म्हणायला हरकत नाही. कारण बँकेची नोकरी सांभाळत हं. पूर्ण देशभर कार्यक्रम करणं. हो. माझ्या वडिलांची क्षितिज नावाची जी संस्था आहे, हो. जी आम्ही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कार्यक्रम केलेला आहे. वा वा. म्हणजे दिल्लीला राष्ट्रपती भवनामध्ये हं. जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या, तेव्हा त्यांच्यासमोर सुद्धा गाण्याचा कार्यक्रम त्यांनी केला. हं. खरं तर ते खूप अवघड आहे हो. करणं. पण त्यांच्याकडे बघून कायमच एक गोष्ट लहानपणापासूनच शिकत आलेलो आहे. ती गोष्ट अशी आहे की जर आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडतीये, तर त्या गोष्टीचा थकवा कधीच येत नाही. बरोबर. त्यामुळे बँकेची नोकरी आम्हाला आधी असं वाटायचं, जसं कळत्या वयामध्ये आम्ही येत गेलो, तसं वाटायचं की हे बाबा नोकरी करतायत आपले, म्हणजे नावापुरतं आहे बहुतेक. कारण बाकी सगळा वेळ त्यांचं पूर्ण कार्यक्रमांमध्ये, अच्छा. कार्यक्रमाच्या मीटिंग्समध्ये आणि घरच्यांचा सपोर्ट ऑफकोर्स. कारण माझे वडील, त्यांना सपोर्ट असणारी माझी खंबीर आई. बरोबर. वडील कार्यक्रम चालवतात, आई घर चालवते. आणि छान. त्यामुळे खरं तर हे शक्य होतं. हं. कारण एक डोक्यात झिंग घेऊन एखादी व्यक्ती जर काहीतरी काम करत असेल आणि त्यांना साथ देण्यासाठी जर एक 40-50 लोकांची टीम त्यांच्याबरोबर सतत कार्यरत असेल, बरोबर. तर ते खरं तर प्रेशर बँकेच्या नोकरीपेक्षा जास्त आहे. हं. आणि मग त्याला सगळेजण सपोर्ट करत असताना सुद्धा मग घरातून सुद्धा आम्ही त्यांना तेवढा वेळ बाहेर असू देणं, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना मदत करणं, त्यांच्या कार्यक्रमाचे सेट्स असतील, तिकीट्स असतील, बरोबर. सो त्या सगळ्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये घरच्यांचा ऑफकोर्स खूप जास्त सपोर्ट होता. आणि
तो असलाही पाहिजे. बरोबर. आणि नाही, त्याशिवाय इव्हन बँकेत सुद्धा मी बघितलंय, आमच्या ओळखीचे सुद्धा अनेक कलाकार जे बँकांमध्ये नोकरी करतात किंवा करत होते, हम्म, त्या बँकेकडनं सपोर्ट येतो. म्हणजे हम्म. कलाकाराला एस्पेशली ते वेगळं त्यांचं हे असतं, हो हो पॅकेज हो काहीतरी असतं त्यांचं. हो 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 पण माझ्या वडिलांच्या बाबतीत मध्यंतरीच्या काही त्यांच्या नोकरीच्या काळात असं झालं होतं, जेव्हा ते हेड कॅशियर होते. आणि हेड कॅशियर असल्यामुळे तुम्हाला कुठलीही जबाबदारी बँकेच्या वेळेत ती झटकून बाहेर जाता येत नाही. बरोबर. म्हणजे मला आठवतंय त्या वर्षांमध्ये माझ्या वडिलांचे कार्यक्रम पीकवरती होते. म्हणजे कुठलाच असा शुक्रवार, शनिवार, रविवार गेलेला नाही की जिथे माझे वडील कार्यक्रमाव्यतिरिक्त कुठेतरी फिरतायत. ते हम्म, सतत स्टेजवरतीच आम्ही त्यांना बघत आलेलो. हम्म, हम्म. आणि मग त्या ह्याच्यामध्ये दिवसभर तो कॅशचा व्यवहार सांभाळायचा. हो. त्यानंतर मग जातानाच बँकेमध्ये कधी कधी कार्यक्रमाचे कपडे घेऊन जायचे, वाद्य घेऊन जायची. मग कधी आम्ही त्यांना नेऊन द्यायचो. ओके. खरं तर खूप टेन्शनच्या काळामध्ये त्यांनी ते सगळं घालवलेलं असणारे काळ हे मला आत्ता जाणवत आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आय एम शुअर की ते टेन्शनवरचा इलाज त्यांच्यासाठी ते म्युझिक, ते स्टेज, हम्म, त्यांचं हम्म. गाणं हेच त्यांचं स्टेट मेडिसिन होतं. बस्टर. गुड गुड गुड. मग तुमच्या बाबतीतही मला तेच विचारायचं आहे की तुमची सुद्धा म्हणजे तुम्ही म्हणालात तसं चांगल्या पगाराची नोकरी होती, ती सोडून तुम्ही हे तबला कलावंत म्हणून तुम्ही हे म्हणजे अर्थात हे बाळकडू होतंच तुम्हाला, हम्म. पण म्हणजे हा धाडसी निर्णय होता ना ती नोकरी सोडून पूर्ण वेळ तबला कलावंत म्हणून काम करायचं. कारण नाही म्हणलं तरी ब्रेड अँड बटर हे प्रत्येकाला महत्वाचं असतंच. हो, मग त्यावेळेला अशी मनाची काही चलबिचल झाली का तुमच्या? घरच्यांची झाली, माझी झाली नाही. कारण खरं सांगायचं ना तर खूप कमी जण असे असतात ज्यांना आपल्या छंदाचं प्रोफेशन करता येतं. बरोबर. आणि मी मुंबईला जॉबला होतो. बरं. चॅनलमध्ये मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून जॉब करत अरे होतो. वा. आणि तो करता म्हणजे सगळं छान चाललेलं होतं. पण वाईट एका गोष्टीचं होतं की लहानपणापासून मिळालेले जे संगीताचे धडे धडे आहेत होते. त्यानुसार सकाळी उठून जो रियाजाला बसणं हा प्रकारच हातून होत नव्हता. ओ. या सगळ्यामध्ये कुठेतरी ते एक फ्रस्ट्रेशन यायला लागलं. अँड दॅट अच्छा. फ्रस्ट्रेशन बिकम्स डिप्रेशन. ओ. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण या गोष्टीला वेळ देत नाही आहोत, त्याचा परिणाम आपल्या कामावरती होतो हे जाणवायला लागलं. आणि हम्म. म्हणून मग मी तो निर्णय घेतला की आपण बरोबर. आता नोकरी सोडूयात आणि पूर्ण वेळ संगीत क्षेत्रामध्ये उतरूयात. आणि तुम्ही म्हणालात तसं माझे वडील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते, अच्छा. गव्हर्नमेंट सिक्युअर जॉब. हो ना. आता मी नोकरी सांभाळून हे करावं ही त्यांची अपेक्षा असणार आई वडिलांची. पण त्यावेळेला त्यांनी पण पहिल्यांदा खूप विरोध केला त्या गोष्टीला की नको, हे सगळं सांभाळून पण तू करू शकतोस. पण मला ते पिक्चर दिसत होतं की ते तसं नाही होणार आहे. त्यांना हम्म. समजवायला जरा वेळ गेला त्या गोष्टीला. पण मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे संगीताचंच पाणी आपण त्याला पाजलेलं आहे, त्यामुळे तिथून आपण ते हिरावून घेऊ शकत नाही. हम्म. आणि मग शेवटी त्या गोष्टीचा विजय झाला. व्हेरी गुड. म्हणजे आता गेले 17 वर्ष तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तबलावादन करत आहात आणि हो. तुम्ही किती 1500 1500च्या वर तुम्ही 1,500च्या कार्यक्रम वर केलेत. कार्यक्रम. तर याच्यामधले काही महत्वाचे टप्पे सांगता येतील का? महत्वाचे टप्पे एक म्हणजे तर राष्ट्रपती भवनाचा सगळ्यात हो, त्याच्याकडे आपण मोठा. येणारच आहोत. ओके. महत्वाचे टप्पे म्हणाल तर मग त्याच्यामध्ये जे माझ्या वडिलांनी वेगवेगळे थीम शोज आम्ही केलेले म्हणजे आहेत. काय? थीम शोज म्हणजे काय तर वसंत प्रभू, वसंत देसाई आणि वसंत पवार या 3 संगीतकारांच्या क्युम्युलेटिव्ह गाण्यांचा आम्ही हा. वसंतोत्सव काही वर्षांपूर्वी चालू केलेला अरे वा. होता, जो सलग 3 दिवसाचा महोत्सव होता. बरं बरं. तो खूप माइलस्टोन ठरला. त्यानंतर त्यावेळेला माझे वडील सोलापूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब करायचे. अच्छा अच्छा, पुण्यामध्ये नव्हते? तेव्हा पुण्यामध्ये हा, नव्हते, तेव्हा ओके. सोलापुरामध्ये ओके होतो. ओके. आणि त्यावेळेला ज्या आत्ता सर्वत्र पहाट गाणी होतात, त्या पहाट गाणीची सुरुवात माझ्या वडिलांनी केली. बरं. हा. आणि त्याचं विशेष असं की आत्ताचे जे पहाट गाण्यांचे कार्यक्रम होतात ते साधारण 6 वाजता 6:30 वाजताचे होतात. हा. अजूनही आमच्या क्षितिज संस्थेच्या माझ्या वडिलांच्या पहाट गाण्याचा कर्टन 5:15 उघडतो. क्या बात आहे. आणि मग तीच पहाटेची वेळ असते खरं. तीच पहाटेची वेळ असते. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे चॅलेंजेस खरं तर असतात, हम्म. पण ते आता चॅलेंज वाटत नाहीयेत. आता असं झालं की त्या गोष्टीला आपण काहीतरी नवीन आव्हान म्हणून आपण जेव्हा स्वीकारतोय तेव्हा ते वेगळ्या पद्धतीत काय देऊ शकतो. म्हणजे माझ्या वडिलांनी मला हीच गोष्ट प्रत्येक नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत शिकवली की एखादी कलाकृती जर आपण निर्माण करतोय तर ती निर्माण करताना रसिक आपल्याला बघायला काय येतील त्याचा आधी विचार करा. बरोबर. तीच गाणी जी आज स्पॉटिफाय आणि युट्यूबवरती तुम्हाला
इझिली अवेलेबल आहेत हो. गायला, ऐकायला आणि पाहायला. ती गाणी आपण परत जर प्रेझेंट करत असू तर आपल्याकडे काहीतरी 1% युनिकनेस हवा. हम्म, आणि तो युनिकनेस बरोबर. आम्ही त्या कार्यक्रमांमध्ये सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. त्यामुळे ती पहाट गाणी ऑलवेज चॅलेंजिंग असतं. पहाट गाणी कार्यक्रमामध्ये त्या दिवसाच्या कालनिर्णयानुसार सूर्योदयाची वेळ बघून घनश्याम सुंदरा गाणं आम्ही अरे वा. घेतो. म्हणजे बाहेर सूर्योदय होत असतो आणि हम्म. आतमध्ये आम्ही लाईट, सेट आणि गाणं या तिन्हीचा वापर करून सूर्योदय करतो. वा वा. सो ते एक वेगळं चॅलेंजर अच्छा. असतं. आम्ही एक ब्लॅक अँड व्हाईट गाण्यांचा ब्लॅक अँड व्हाईट सॉंग्स नावानीच आम्ही शोज केलेले होते अच्छा, बरेच. अच्छा, ओके. तर त्याचं युनिकनेस असा होता की त्याच्यामध्ये सेट, लाईट, प्रॉपर्टी आणि कॉस्ट्युम्स हे सगळे ब्लॅक अँड व्हाईट होते. बरं. म्हणजे ग्रे स्केल सेपियामध्ये अरे वा. आम्ही पूर्ण लाइटिंग ओके. करायचो आणि छान वाटतं त्या काळामध्ये जाताना किंवा त्या काळात म्हणजे जुनी गाणी घेऊन जुनी तशी. गाणी घेऊन हां. ब्लॅक अँड व्हाईट सॉंग हां. सगळी. मग बरोबर. त्या काळातली बोली भाषा त्या अभिनेत्यांची काय हां, असेल हां. त्यानुसार निवेदन केलं अरे वा. जायचं. सो मग त्या ऑरामध्ये आपण त्यांना घेऊन जातो. बरोबर. त्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज प्रत्येक वेळेला असतं. हां. एक आम्ही कार्यक्रम केला होता ज्याचं नाव होतं रूपक. हं. तबल्यातला रूपक नावाचा जो ताल आहे हो. तो सुगम संगीतासाठी तसा अवघड मानला जातो. हं. गायकांसाठी त्या गाणं रूपकमध्ये गाणं हे चॅलेंजिंग बरोबर. असतं. माझ्या वडिलांनी असा निर्णय घेतला की आपण फक्त रूपक तालातलीच गाणी सादर करायची बरं. आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलो. जसं कार्यक्रमाची प्रोसेस आणि स्क्रिप्टिंग पुढे जात होतं मग तसं त्यांना लक्षात आलं की अरे हे तर नॉर्मल जसे कार्यक्रम आपण करतोय तसंच आहे. मग ह्याच्यामध्ये युनिकनेस काय आहे त्या ह्याच्यामध्ये. बऱ्याच रिसर्च नंतर मग त्यांना एक गोष्ट त्याच्यामध्ये सापडली की त्यांनी असं ठरवलं जो स्टँडर्ड कार्यक्रमाचा फॉर्मॅट असतो ज्याच्यामध्ये गाणारा गातो, 4.5, 5, 6 मिनिटांचं गाणं होतं, मग निवेदन होतं, परत पुढचं गाणं होतं. हे काहीही न करता हं. रूपक तालाचा ठेका 3.5 तास सलग वाजवत ठेवायचा अच्छा. आणि त्याच्यामध्ये गायकांनी ते गाणं उचलायचं. ओ. प्रत्येकाच्या गाण्याचा टेम्पो हा वेगवेगळा असतो. सो ती जबाबदारी वादकांची पण आहे आणि गायकांची पण आहे. वा. वेगळंच असे- आहे हे. असे वेगळंच युनिक कॉन्सेप्ट खूप त्यावेळेला Very good. राबवल्यात आणि अजूनही चालू आहे. छान, जसं छान. की 2 वर्षांपूर्वी यमन रंग जसा तुम्ही हो, उल्लेख हो, केला. हो, यमन रंगचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर कार्यक्रम तो झाला. हो, हो. फक्त यमन रागावरती आधारित गाणी 101 गाणी त्यावेळेस आम्ही गायलो हं. त्या ह्याच्यामध्ये. बरं. पण ते आत्ता सांगणं खरं तर हे असं पॉडकास्ट मधनं खूप सोपं वाटतं. पण ती 101 गाणी प्रत्यक्ष गाणं, करणं हो. ती perform वाजवणं करणं, हो. I आणि know. मुळात म्हणजे ती नादसप्तक संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून बसवून घेणं हा ते चॅलेंज आहे. ते खूप मोठं चॅलेंज असतं. प्रोफेशनल सिंगर्सना गाणी दिली की ते आठवड्याभरामध्ये गाणी बसवून हो. सादर करून 1-2-3 रिहर्सल्स मध्ये आपण प्रेझेंट करू शकतो. बरोबर आहे. पण जेव्हा शिकणाऱ्यांबरोबर हे आपण प्रयोग करतो तेव्हा फक्त ती गाण्यापुरते मर्यादित राहत नाही. हं, हं. तुम्ही उभं कसं राहिलं पाहिजे, बरोबर. तुमची बॉडी लँग्वेज कशी सगळंच पाहिजे, सगळंच आलं म्हणजे त्याच्यात. काय असं केल्याने तीच गाणी जी आपण सोशल मीडियावर ऐकू शकतो ती तुमच्या आवाजामध्ये लोक ऐकून खिळून राहून बसतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो प्लॅन केलेला असतो. मगाशी मी जसं इंट्रोमध्ये सांगत होते आता हम्म. आपण आपला कार्यक्रम आहे त्याकडे येऊया. हम्म. पण यमन रागावर आधारित तुमचा यमन रंग हा तुमचा काय वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही हो, केलात त्यावेळेला आणि आता परत तुम्ही सूर पहाडी हम्म. हा पहाडी रागावर आधारित हा कार्यक्रम करताय आणि 25 फेब्रुवारी रोजी आहे तो. बरोबर. तर ह्या दोन्ही कार्यक्रमांचं म्हणजे यमन रंग आणि सूर पहाडी याचे हं. वैशिष्ट्य काय आहेत दोन्ही कार्यक्रमाचे आणि जागतिक विक्रम करण्याच्या दृष्टीने ती जी वाटचाल आहे हम्म. तर त्याविषयी जरा ऐकायला आवडेल. दोन्ही कार्यक्रमांमध्ये खरं तर वैशिष्ट्य खूप वेगवेगळी आहेत. पहिलं वैशिष्ट्य तर म्हणजे जॉनर. हम्म. म्हणजे जेव्हा यमन रंग आम्ही करत होतो त्यावेळेला एके दिवशी मी असंच रात्री जेवताना माझ्या वडिलांना विचारलं, म्हणलं बाबा यमनच का? खूप राग आहेत की भारतीय शास्त्रीय हो, संगीतामध्ये हो. काय यमन? हो. तर त्यांचं उत्तर इतकं छान होतं. ते म्हणाले होते की यमन राग येणारे अक्षय तो मला माझ्या मित्रासारखा वाटतो. ओके. तुमच्या प्रत्येक भावनेला तो पुरून उरणार आहे. हम्म, हम्म. यमन राग हम्म, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. गाताना पण तुम्हाला ते कुठल्याही यमन रागातलं गाणं तुम्ही गुणगुणलं तरी तुम्हाला प्रत्येक भावनेला पुरून उरणारं गाणं मिळेल. इतकी गाणी यमन रागामध्ये आहेत. बरोबर. त्यामुळे ते होतं. कार्यक्रम प्रेझेंट जेव्हा आपण करतो, कार्यक्रम प्रेझेंट करत असतानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं की ते नॉनस्टॉप आहे. हो. तो शो नॉनस्टॉप तो पण नॉनस्टॉप होता यमन रंग. हो 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 हा. हो. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरव्हल ठेवलेला हम्म. पण त्यावेळेला कर्टन नव्हता टाकला. अच्छा. त्यावेळेला निवेदक आमचा सतत त्यावेळेला बोलत बोलत होता होता. कारण तो इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा नियम आहे
अच्छा. हां, तेच आपण त्याच्याकडे येणारच आहोत नंतर, हो. त्यांची नियमावली वगैरे. आणि तेव्हा तुम्हाला कर्टन पण एकदा उघडलं की पाडता येत नाही. हां. त्यामुळे तो सतत शो रन होणार आणि तो सुद्धा आम्ही आणि 15 किती मिनिटात म्हणजे तासाची अशी लिमिट असते का ती? का काय? किती तास करायला पाहिजे? आपण त्यांना सांगतो. आपणच हां, सांगायचं. म्हणजे आधी आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो, की अच्छा. आधीचा रेकॉर्ड किती आहे. ओके, ओके. त्यानुसार मग स्वतःच आधी चॅलेंज घेऊन मग आपल्याला पुढे आय सरकावं सी. लागतं. ओके, ओके. आणि मग ते जेव्हा करतोय ना, ते हां. करत असताना सुद्धा तुम्हाला एका गोष्टीची सतत एक टिक-टिक डोक्यात चालू ठेवावी लागते म्हणजे घड्याळ. हं. कारण हा सगळा टायमिंगचा खेळ आहे. खरंय. एक गाणं किती मिनिटाचं आहे, मध्ये निवेदन किती हवं, त्यानुसार पुढचं गाणं परफेक्ट टाईमवर उचललं जाणं, हो. मधलं त्याच्या पुढचं निवेदन किती हवं, असं हो. पूर्ण 108 गाणी. निवेदकाची खूप मोठी जबाबदारी आहे. खूप मोठी. पण पदरचं खूप घालतात नाही तर एरवी. इथे स्कोपच नाहीये. इथे स्कोपच नाहीये त्या गोष्टीला. पण तरी ते चॅलेंजिंग आहे. हो. या ह्याच्यामध्ये निवेदकासाठी सुद्धा, कारण एका मिनिटाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वेळेला वेगळा कंटेंट देणं. हो. म्हणजे काइंड ऑफ ते Instagramचे रील्सचं आज आपण बघतो. सतत हं. वेगवेगळा कंटेंट हो, देणं. हो, हो. सेम तसंच हो. आहे त्या ह्याच्यामध्ये. बरं, बरं. त्यामुळे त्यांच्यासाठी पण ते खूप चॅलेंजिंग आहे. हं. आणि ते क्युम्युलेटिव्ह वैशिष्ट्य होतं त्या कार्यक्रमाचं. म्हणजे एक कार्यक्रम किंवा एक 4-5 मिनिटाचं गाणं झालं म्हणजे हुश असं नाहीये. असं नाही. हो. तो गेम पूर्ण त्या 6 असं. तासांचा आहे किंवा हं. आता होणाऱ्या 9 तासांचा आहे. तो एक गाणं झाल्यानंतर हुश करता येत नाही तिथे. ते पुढचं एक गाणं दत्त म्हणून उभं असतं तुमच्यासमोर. करेक्ट. वेगळा टेम्पो, हो. वेगळे ताल, वेगळी वाद्य, वेगळा जॉनर, वेगळा आवाज, वेगळे गायक, वेगळं टायमिंग, हो. सगळंच. सगळंच वेगळं. मग ते हे झालं यमन रंगचं. हो. आणि मग त्या सूर पहाडीचं काय तुम्ही साधारण तो प्लॅन कसा आहे तुमचा? या सूर पहाडी कार्यक्रमामध्ये 60% हिंदी गाणी बरं, आणि 40% ही मराठी गाणी आहेत. बरं. ही गाणी सगळी चित्रपट गीतच आहेत. हां, हां. पण ह्या व्यतिरिक्त माझ्या वडिलांनी स्वतः कंपोज केलेला पहाडी रागामध्ये तराणा आहे, बरं. सरगम आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये मंगेश पाडगावकरांची जी एक कविता आहे, सांगा कसं जगायचं, हं, कणत हं, कणत की हं, गाणं हं, म्हणत, हं, हं. ह्या कवितेलाही त्यांनी पहाडी रागामध्ये अरे वा, चाल लावलेली वा, आहे. मस्त. सो फक्त माहिती असलेली गाणी असतील असंही नाहीये. हं, हं, सेल्फ हं. कंपोज्ड त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची बरं, गाणी बरं, आहेत बरं. त्याच्यावर. आणि या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे आमचे जेवढे विद्यार्थी आहेत ते तर गातीलच हो, गातील, हो. पण त्याचबरोबर आपल्या पुण्याचा सगळ्यांचा आवडता इंस्टाग्राम स्टार अथर्व सुदामे ह्याच्यामध्ये सहभागी होतोय. अरे वा, त्याचा गेस्ट अपीअरन्स आहे आणि त्याचा एक स्पेशल गाणं आहे. तो गातो स्वतः? तो उत्तम हो. गातो. अच्छा. अथर्व उत्तम गातो. बरं. त्याच्या अथर्व सुदामे लाईव्ह शोज मध्ये तो हं, हं, भरपूर हं. गाणी गातो अरे वा. आणि त्याच्या आवाजाला साजेसं असंच ते गाणं आपण त्याच्यासाठी अच्छा. निवडलेलं आहे. क्या बात आहे. आणि त्यामुळे ते स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे वैशिष्ट्यांमध्ये ते एक हं. वैशिष्ट्य आहे हो, की हो, अथर्व हो, सुदामे या कार्यक्रमामध्ये गाणार आहे. व्हेरी गुड. हा जो सूर पहाडी हा जो कार्यक्रम आहे तो 25 फेब्रुवारीला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संपन्न होईल. हो. तो किती वाजता चालू होईल आणि किती वाजता संपेल? हा कार्यक्रम चालू होणार आहे 25 तारखेला सकाळी बरोबर 11:11 बरं, सलग 111 गाण्यांचा कार्यक्रम बरं. आणि 9 तास अखंड. अच्छा. हा. 111 कलाकार. नाही. माझे टेक्निशियन्स आणि हे सगळे मिळून मे बी होतील. पण टोटल कलाकार किती आहेत मग? टोटल आता आपल्याकडे 40 ते 50 कलाकार अच्छा, आहेत. अच्छा. मग प्रत्येकाला साधारण एक 2-3 गाणी किंवा असं जास्त जास्त येते. जास्त अच्छा, अच्छा. वा. जास्त गाणे आहेत. म्हणजे प्रत्येकाला त्याच्या आवाजानुसार आवाजाचा प्रत्येकाचा पोत असतो ना, पोत त्या वेगळा असतो. पोतनुसार आपण त्यांना गाणी दिलेली आहेत. हं, त्यामुळे हं. प्रत्येकाची मग जास्त डुएट्स आहे. आणि सोलो सगळं दोन्ही पद्धतीचे आहेत? ड्युएट्स आहेत. इंडिव्हिज्युअल माझ्या वडिलांचं पण गाणं आहे अरे वा. त्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यानंतर ग्रुप सॉंग्स आहेत अच्छा. काही आणि 2 गाणी अशी स्पेशल आहेत ज्याच्यामध्ये संपूर्ण टीम तुम्हाला अरे रंगमंचावरती वा, दिसणार आहे. सगळेच गाणार आहेत सगळेच कोरस गाणार मध्ये. कोरसमध्ये आहे. हां. पण ते कोरसमध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की ते कोरसमध्ये तुम्ही ऐकताय. अच्छा. इतका तो सिंक आहे ओके. सगळ्याचा अरे वा. परफेक्ट. आणि ते खरं तर ऐकण्यासाठी सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी अगदी अगदी विनंती करतो. प्रश्नच नाही. कारण ती इतकी स्पेशल गोष्ट असणार आहे. कारण ती गाणी पण तशी आम्ही मुद्दाम निवडलीत. मला खरं तर ती गाणी तुम्हाला सांगण्याचा खूप मोह होतोय. एक झलक थोडीशी आम्हाला पण- सांगितली तरी चालेल. गाऊन सुद्धा म्हणजे आवडेल. स्काउट व्हायचं ना पूर्वी, हां. स्काउटचे हो, जे हो, रिदम हो, होते हो. पूर्वीचे, हो. तो रिदम वापरून हां. सारे जहां से अच्छा हे गाणं
जे पहाडी रागामध्ये आहे हो. ते ह्या कार्यक्रमात आहे. अरे वा. त्यावेळेला हे सगळे कलाकार तुम्हाला रंगमंचावरती दिसणार आहेत, जे तुम्हाला सतत येऊन जाऊन आधी दिसतील कार्यक्रमामध्ये. पण त्या कार्यक्रमामध्ये त्या गाण्याची एक स्पेशालिटी आहे, ती फक्त मी सांगणार नाही, कारण त्यासाठी तुम्ही कार्यक्रमाला या. कारण ती गंमत आहे. अच्छा. लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये ती गंमत असते की काही गोष्टी मुद्दाम राखून ठेवाव्यात बरोबर आहे, हो रसिकांसाठी. आणि अशासाठी राखून ठेवाव्यात, कारण आपण असं ना एखाद्या ट्रिपला गेल्यानंतर काही गोष्टी आपण फोटो क्लिक करून ठेवतो, हो, पण हो. काही मोमेंट्स असतात जे इथे परमनंटली अगदी क्लिक. अगदी तो अनुभव असा. असतो. तसं या कार्यक्रमामध्ये असंख्य मोमेंट्स आम्ही प्लॅन केलेले आहेत, वा. जे तुम्ही फक्त डोक्यात ठेवून घरी घेऊन जाऊ शकता, वा वा. पण त्या प्रत्यक्ष अनुभवायला तुम्हाला यावं लागणार आहे. ग्रेट ग्रेट. पण मग आता कमिंग बॅक टू वर्ल्ड रेकॉर्ड, येस. तर हे साधारण जेव्हा तुम्ही परफॉर्म करता किंवा तुम्ही त्याचं प्लॅनिंग करता, तर हा. तुम्हाला म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असतो, हम्म. त्याची नियमावली काय असते, ते काय डूज अँड डोंट्स काय असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे प्रश्न थोडा लांब आहे, मी विचारते पण याच्यामध्ये बाकीचे सुद्धा काय म्हणा प्रॉब्लेम्स किंवा असे येऊ शकतात. तुम्ही जेव्हा एवढा सलग 9-10 तासांचा कार्यक्रम करता त्यावेळेला म्हणजे हेल्थ वाईज मे बी कोणाला प्रॉब्लेम होऊ शकतो, मेडिकल असिस्टन्स लागू शकतो, Correct. सायकोलॉजिकल काही कधी टेन्शन्स म्हणा Yes. किंवा इतर स्ट्रेस असू शकतो. Correct. तर हे सगळं तुम्ही कसं हँडल करता? हम्म. मुळात त्याची नियमावली हम्म. काय आहे तिथपासून हम्म. जरा ऐकायला आवडेल. आणि कुणाला कॉन्टॅक्ट करता? म्हणजे उद्या मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचंय, मी कुणाला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करायचं? करायचा. आम्ही ऑफिशियल साईटवरनं त्यांना कॉन्टॅक्ट केलेला होता, अच्छा. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ओके. दोन्हीला. आणि मागच्या वर्षी जो यमनरंग केला तेव्हाही आणि आत्ता जो होणार आहे सूर पहाडी, हो. या दोन्हीसाठी हे पूर्ण मॅनेजमेंट माझी बायको मयुरी पाहते. अरे वा. त्यांना कॉन्टॅक्ट करण्यापासून त्यांच्याबरोबर सतत फोन कॉल्स, मेल्स, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, त्यांचे ज्युरीज येतात कार्यक्रमाला. हो तेच. मग ते त्यांना सुद्धा कोऑर्डिनेट करावं लागतं. हो. आता मागच्या यमनरंगच्या वेळेला झालेलं असं की हिंदी गाणी कमी होती बर आणि मराठी जास्त होती, बर. तर त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या ज्युरीज ज्या होत्या त्या हिंदी भाषिक होत्या. I see. त्यामुळे त्यांना काय चालू आहे हे सतत माझी मिसेस शेजारी बसून सांगत होती अच्छा. की हे गाणं आहे तर हे गाणं काय आहे नेमकं, याचा अर्थ काय आहे, हे I कशासाठी see. प्रेझेंट होत आहे, ओके. याचा जॉनर काय आहे. कारण जॉनर वगैरे ह्या गोष्टी मे बी एक वेळ कळून जातील, पण हो, तो अर्थ हो. तरी त्यांना कळेल. हो प्रश्नच नाही. त्यामुळे त्या सतत प्रोसेसमध्ये माझी मिसेस सतत काम करत असते, त्यांना कॉन्टॅक्ट करून. त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स येस ऑफकोर्स खूप आहेत की तुम्हाला टाइम बॉन्डिंग सतत राहावं लागतं. त्यांचा कॅमेरा असतो, जो कॅमेरा अच्छा. सतत रोल ठेवावा लागतो, कारण त्यांना रॉ फुटेज ओके. लागतं अच्छा. पूर्ण. त्याच्यामध्ये कुठेही कट आलेला चालत नाही त्या ह्याच्यामध्ये. आता यमनरंग आणि सूर पहाडी दोन्हीसाठी आपला 4 कॅमेरा सेटअप आपण लावतो अरे त्या वा. ह्याच्यामध्ये. बरं. पण यातला फक्त मास्टर कॅमेरा, म्हणजे आय होप सगळ्यांना मास्टर हो कॅमेरा हो कळेल. हो. फक्त मास्टर कॅमेरा फुटेज त्यांना आपल्याला पाठवावं लागतं. हम्म. ते करत असताना आपण किती छान दिसतोय, आपण किती छान प्रेझेंट करतोय, ह्याच्यापेक्षा जास्त महत्व वर्ल्ड रेकॉर्डला तुम्ही परफेक्ट Content. किती करताय. हा. नाही, रॅदर दॅन कंटेंट इज शास्त्रीय राग, हो तोच त्या कार्यक्रमाचा कंटेंट हो झाला. हो. पण तुम्ही परफेक्ट किती करताय, फ्लॉलेस पाहिजे सगळं ते फ्लॉलेस तसं. पाहिजे. तिथे तुम्हाला कमसूर पण चालत नाही, हो, तालात हो, जाऊन पण हो. चालत नाही. बरोबर आहे. म्हणून म्हणलं मगाशी मी बोलताना की तो सगळा टायमिंगचा खेळ आहे हम्म. त्या ह्याच्यावर. त्यामुळे रिहर्सल्स तेवढ्या तगड्या कराव्या लागतात. खरं आहे. पहिल्यांदा उत्साह साधारण प्रत्येक कलाकाराचा, म्हणजे आता या कार्यक्रमातले जे वादक कलाकार आहेत, ते सगळे प्रोफेशनल आहेत. हम्म. त्या प्रोफेशनल कलाकारांचा स्टॅमिना किंवा आमचा स्टॅमिना हा 3-3.5-4 तास असतो. करेक्ट. 9 तासासाठी प्रॅक्टिस करावी लागते, हा. कारण ते ॲक्युरेट यावं. अगदी. किंवा काही कार्यक्रम आपण गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये सतत हुक्स बसवतो की एखादी मोमेंट अशी असावी त्या गाण्यामध्ये की ती गाताना किंवा वाजवल्यानंतर ऐकणाऱ्याला वाव वाटलं पाहिजे. बरोबर. त्याला आपण हुक्स म्हणतो गाण्यातले. तर ते जे हुक्स आहेत ते हुक्स बसवत असताना सुद्धा ते आपण सादर करताना त्याचं प्रेशर नाही यायला पाहिजे. हम्म. तुम्ही इतके युजर फ्रेंडली व्हायला हवात की ते नियमावलीमधनं पटकन बाहेर जाता येतं. हम्म. झालं आमचं प्रेझेंट करून. इतका तो पटकन फ्लॉलेस त्याच्यामध्ये गायकी असावी किंवा वादन असावं, बरोबर. याची खूप मेहनत असते. हम्म. दोन्ही यावेळेस तर दोन्ही रेकॉर्ड्स आहेत, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, हे दोन्ही अरे वा. एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. तर ते करत असतानाचं अजून डबल प्रेशर हे असतं की टाइम बॉन्डिंग करत असताना सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्यांचं टायमिंग सुद्धा चुकता कामा नये. म्हणजे गाणारे आणि हे गाणाऱ्यांचं आर्टिस्टचे. हा, कारण प्रत्येक जण गाताना एंट्री घेऊन येईल, हो, तो हो. उभा राहील, गाईल हो आणि एक्झिट घेईल. हो पण त्यावेळेला मला पुढच्या गाण्याचं रेडी ठेवावं लागतो. हो.
त्यामुळे हे फक्त जे दिसतात कलाकार त्यांच्यापुरतं मर्यादित नाहीये, ते बॅकस्टेज पण तेवढंच तगडं काम त्याच्यासाठी अख्खी आहे. टीम तशी पाहिजे ती. तशी हा. तशी पाहिजे. बरोबर. त्यामुळे हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला त्यांच्याकडनं येतातच मेलवरती. आणि त्या वेळेला आमच्या रिहर्सल्स नंतरच्या मीटिंग्स होतात, जिथे माझी मिसेस मयुरी ती मीटिंग कंडक्ट करते आणि आपल्याला काय काय रूल आत्ता आलेले आहेत किंवा ज्युरीज, जेव्हा आता ज्युरीज तर अगदी 1-2 दिवस आधी कळतात की कोण येणार आहेत. किती जण येतात ते? आणि 2 दिवस आधी कळतात. आता मागच्या वेळेस 3 जण आलेले अच्छा होते. अच्छा यावेळेस आता किती जण येतील ते आता 2 अच्छा, ते दिवस आधीच, आधी. हो हो हो, हो. तर बरं. 22-23 तारखेला आम्हाला ते कळणार त्या मग ह्याच्यामध्ये. त्यांची पुन्हा राहायची व्यवस्था आहे, ते सगळं सगळं करावं सगळं लागत सगळं. असेल. ते पूर्ण स- डिपार्टमेंट माझ्या मिसेसकडे आहे. ती पूर्ण Good. पाहते ते. ओके. पण मग आता मी म्हणलं तसं मेडिकल आणि हे काय तुम्ही डॉक्टर्स वगैरे असतात का त्यावेळेला? कारण पटकन कोणाला काही प्रॉब्लेम झाला, 9-10 तास सलग बरोबर. परफॉर्म करायचं. बरोबर. म्हणजे नाटक सुद्धा आम्ही 3 तास किंवा सलग 2 प्रयोग करतो, म्हणजे हो, दमायला होतं होतं खरं तसं. साहजिक आहे. हे तर तुम्हाला पुन्हा 3 तास अजून एक स्लॉट तुम्हाला असतो. करेक्ट 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 करेक्ट. पण खरं सांगू का, डॉक्टरांची गरज आतापर्यंत भासली नाही, नाहीये. कधीच नाही. ना फिजिकली ना मेंटली. हम्म. कारण एक ध्येय घेऊन. पण त्यांच्या नियमावलीत पण नसतं का असं, काय? की डॉक्टर्स प्रोव्हाइड करायला पाहिजेत किंवा असं नाही, काही नाही, नसतं नाही, नसतं नाही. त्यांचं? म्हणजे काय आहे बेसिकली ना, इथून ध्येयानी सगळेजण झपाटले ना, की ते त्या एनर्जीनीच जातात. मग त्यावेळेला प्रॉब्लेम होत नाही. म्हणून आम्ही मागच्या यमनरंगपासून ते आतापर्यंत आम्ही ते फॉलो करत आलेलो आहे, की कार्यक्रमाच्या 1 दिवस आधी सुट्टी, नो अच्छा. रिहर्सल. विश्रांती पूर्ण. येस येस येस. कारण त्याशिवाय ती एनर्जी तेवढा वेळ तुम्ही डिलिव्हर करू शकणार नाही. बरोबर. आणि म्युझिक इतकी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना, की त्यांनी काही त्रास होत नाही. काही नंतर होईल हो, आम्हाला हो, वादकांना, की 8-9 तासानंतर बहुतेक क्रॉसिंग घेऊन झोपायची वेळच येईल. पण त्या वेळेला नाही होणार. रंगमंच ही गोष्ट अशी आहे ना, की तिथे रंगदेवता प्रसन्न असते प्रसन्न असते आणि कलाकारांवर. ती झिंग आहे. ती झिंग आहे. आणि प्रत्येक जण त्या ध्येयाने झपाटल्यामुळे ना, त्या गोष्टीकडे जर प्रॉब्लेम आला तरी पण ते बघत नाहीत. हम्म. आता यमन रंगच्या वेळेला तर 77 वर्षाच्या आजी होत्या. त्या तर सतत येऊन जाऊन स्टेजवरती गाणं गायच्या. अच्छा, परफॉर्म करत होत्या? हो, हो. बापरे, परफॉर्म केलं त्यांनी छान. क्या बात आणि आहे. ते परफॉर्म करत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये जी एनर्जी होती स्टेजवर शेवटपर्यंत, वा, खूप खूप मस्त. ते रंगदेवता करून घेते. करून देते. करून घेते. खरंय खरंय, अगदीच अगदीच. आता हे जो आपण उल्लेख करतोय 25 तारखेचा, हम्म. तर याचं एक डिटेल्स आपल्या प्रेक्षकांना द्या ना, की याची काय समजा तिकीट विक्री असेल, कुठे कुठे ते उपलब्ध होणार आहे, त्याची वेळ काय असणार आहे, हम्म. एंट्रीची तुमची वेळ काय असणार आहे, बुक माय शोवर वगैरे तुम्ही ते उपलब्ध करून देणार आहात का, हम्म. तिथे थिएटरवर तिकीट विक्री असणार आहे का, हम्म. याच्या जरा हम्म. डिटेल्स सांगा. थोडक्यात सांगतो, येस. तिकीट विक्री नाही. हा, हा ओके. शो सगळ्यांसाठी ओपन आहे. क्या कारण बात आहे. 9 तासाचा शो बघा केवढा मोठा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळतीये. 9 तासाचा शो असल्यामुळे फ्लोटिंग ऑडियन्स राहणार आहे. हो, सो फर्स्ट कम फर्स्ट सीट. ऑफकोर्स ते किती वेळ बसतील आमच्या हातात नाही. ते बरोबर आहे. त्यामुळे ह्याला आम्ही तिकीट लावलेलं नाही. हम्म. या कार्यक्रमाला कुठेही याचे तिकीट्स नाहीत, पासेसही नाहीत. त्या पासेस ह्याच्यामध्ये पण नाहीत, फ्री एंट्री सगळ्यांना. सगळ्यांसाठी फ्री एंट्री आहे. अच्छा. मागच्या वर्षी आमच्यावरती अशी वेळ आलेली होती की जे आमचे जे व्हॉलेंटियर्स होते, तर त्यांच्यावरती ऑडियन्स लिटरली अंगावरती गेलं होतं, कारण त्यांना आतमध्ये यायला जागा नव्हती. आई गं, म्हणजे एकच एवढं जागा pack. होती की जेवढं रंगमंचावर जागा आहे आजूबाजूला तिथेच बसवायचं आता. पण ते पॉसिबल नसतं. ऑफकोर्स हो. इट्स अ वर्ल्ड रेकॉर्ड शो. हो. त्यामुळे आम्हाला त्या वेळेला माझ्या टीमने, आम्हाला कुणालाही हे माहिती नाही, जे सादरीकरणामध्ये आहेत त्यांनी खाली वेगळा प्रोजेक्टर अरेंज केला बरं. बाहेरच्या साईडला, आणि अच्छा. तो खुर्च्या मागवल्या आणि मग तो शो तिकडे डायरेक्ट लिंक घेतली कॅमेराची आणि तिकडे त्यांनी अच्छा. दाखवला. हा. सो याही गोष्टी कराव्या कराव्या लागतात. लागतात. शेवटी खरंय. रसिक मायबाप आहेत, ते आपल्यासाठी हो येतात. ना, हो त्यांना ना. नाराज करून नाही जाणार. अगदी अगदी. त्यामुळे तिथे तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला जागा पुढची मिळणार आहे. हम्म, हम्म. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड हे खूप मोठं आहे. हो, 1000ची कपॅसिटी आहेच. हो, 1000ची कॅपॅसिटी आहे. पण तिथे जर नाही तुम्हाला जागा मिळाली तर मी काही करू शकतो. तुम्हाला परत रिपीट करायला लागेल प्रेक्षकांकरता. प्रेक्षकांकरता अख्खा शो पहिल्यापासून. ओके. सो हे खूप छान आहे माहिती, म्हणजे प्रेक्षकांकरता की फ्री ऑफ कॉस्ट आहे येस. आणि एवढ्या दर्जेदार कार्यक्रमाचा त्यांना आस्वाद घेता येणार आहे. हो. हे फार महत्वाचं आहे. अजून एक फक्त या प्रेक्षकांसाठीचा मुद्दा चालू आहे म्हणून ऍड करू इच्छितो. जे ऑडिटोरियममध्ये बसणारे प्रेक्षक असतील, ज्यांना छान जागा मिळालेल्या असतील, त्यांच्यासाठी पण सरप्राईज आहे. त्यांच्यासाठी वेगळं सरप्राईज आम्ही प्लॅन केलेलं आहे. ओके.
ते पण कुठेतरी दिसतील त्या ह्याच्यात कॅमेरामध्ये त्यांना कॅप्चर केलं कॅमेरामध्ये जाणार आहे. दिसतील. हां. तर ज्यांना ती मोमेंट एन्जॉय करायची असेल त्यांनी लवकर या. परत एकदा सांगतो 11:11 कार्यक्रम सुरू होणार डॉट आहे. डॉट वा. ओके. सो आता कमिंग बॅक टू नादसप्तक तुमचं संगीत विद्यालय. हं. तर म्हणजे ही संगीत शिकवणारी संस्था नसून परिवार झाला. होय मगाशी तुम्ही म्हणालात तसं. होय. तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी, गुरु, पालक सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतातच. नक्कीच. तर हा जिव्हाळा मुख्य जपण्याकरता तुम्ही कुठले संस्कार किंवा कुठल्या मूल्यांवर जास्त भर देता? फक्त सांगीतिक संस्कारांवर, हां. बाकी काहीच नाही. संगीत शिकवताना ना आपल्याला किती पैसे मिळतात याचा विचार नाही करायला. ते महत्वाचं आहे खरं. महत्वाचं ह्याच्यासाठी आहे की जर त्या गोष्टीचा म्हणजे मला जर महिन्याला 500 रुपये मिळत आहेत हं. तर मी 500 रुपयाचं शिकवेन असं होत नाही. बरोबर. त्यामुळे ते एंडलेस चालू राहणार आहे हं, त्या हं, ह्याच्यामध्ये. हं. माझे किती ते विद्यार्थी आहेत, 6-7 जण माझे विद्यार्थी असे ज्यांना विशारद नंतर मी सजेस्ट केलं की आता इथे ओके, इथून पुढच्यासाठी तुम्हाला तो गुरु आवश्यक आहे, बरं. त्या उस्तादांकडे तुम्ही जा. हे सांगितलं हे गेलं सांग, पाहिजे. हे महत्वाचं आहे. नाहीतर अनेकदा तो इगो इश्यू असतो तो की नाही येऊच नाही. माझ्याकडे शिका, दुसरीकडे कुठे जाऊ नका. तो येऊच हे नाही. तुम्ही आणि खरं सांगू का नादसप्तक परिवार हा वाढत जातोय ना याचं कारण असं आहे की तिथे आपलेपणा सतत आमच्याकडनं दिला गेला पाहिजे. तर तो तुम्हाला महत्वाचं आहे. आपलेपणा वाटेल आणि तुम्ही भांडून आमच्याकडे याल. म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्याकडे पुण्यात जेव्हा पावसामुळे रेड अलर्ट होता हो. तेव्हा सगळ्या पालकांची त्यांची मुलं भांडायचे की आम्हाला जायचंय क्लासला. ओके. हा म्हणजे वारजे पाण्यात होतं पण त्या पाण्यातनं वाट काढून आम्हाला आधी विद्यालयात पोचायला लागायचं तर ती मुलं यायची. हां. तर तो ते प्रेम आहे. हा तो आपलेपणा आधी वाटला आपलेपण आहे. पाहिजे. तो आपलेपणा वाटण्यासाठी आम्ही सतत झगडत असतो. म्हणून कोण फी किती देत आहे हं. ह्याच्यापेक्षा आपण त्यांना किती देत आहोत, आपलेपणा, हो, हो. सांगीतिक संस्कार हो. आणि नकळत तुमच्यामध्ये झिरपत चाललेला रियाज, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. महत्वाचे आहेत. पण असं म्हणतात ना की हं. काही म्हणजे कलाकार कधी कधी जन्मताच तो कलाकार असतो किंवा हं. त्याच्यानंतर मग ते रियाजाने तो घडतो. हं. गायनाचं असंच आहे किंवा कुठलंही वाद्य आपण वाजवतो त्याचंही असंच आहे. एखाद्याला गायनाचं ते कानच नसतो किंवा तो सूरच नसतो. हं. हं. घशामधनं तो गळ्यामधनं सूरच निघत नाही. किती तुम्ही प्रयत्न करा. बरोबर. वादकाचंही सुद्धा असं असू शकतं की तबला शिकायचा आहे हं. पण तो नादच लक्षात येत नाहीये किंवा बरोबर. तो सुरांचं ते सजावट कळतच नाहीये. हं. हं. पण अशा वेळेला मग असे जे विद्यार्थी येतात समजा तुमच्याकडे तर त्यांना तुम्हाला सांगावं लागतं का की बुवा नाही सॉरी तुला जमणार नाहीये? खरं सांगायचं तर प्रत्येक येणारा विद्यार्थी कुठल्याही वयोगटाचा त्याला येत नाही म्हणून आपल्याकडे येतो. बरोबर त्याच्यामध्ये आहे. मुळातच सूर नाहीये, मुळातच त्याच्याकडे ताल नसतं, ज्ञान नाही. नाहीये, हो, त्याच्यामुळेच तो येतो. हो. येणारा प्रत्येक जणाला कलाकार बनवण्याची प्रामाणिक मेहनत आमची आहे. हं. तो कलाकार बनेल ही गॅरंटी नाही. गॅरंटी नाही देऊ शकत हो. त्या ह्याच्यामध्ये. पण काही मग गोष्टी तसं सांगावं लागतं का तुम्हाला? खूप प्रयत्न करून सुद्धा नाही त्याला जमत आहे. नाही हो, नाही अशी कधीच असं वेळ असं येत होत नाही. नाही का? कधीच वेळ येत नाही कारण त्यांना येत नाही म्हणून ते येतात ना. हं. त्यांना ज्ञान हवंय किंवा शिकायचंय, हं. गिटार शिकायचे तर हं. गिटारची पोझिशनच माहिती आहे हं. पण स्ट्रमिंग पॅटर्न जर त्यांना माहितीच नाहीये तर त्यांना शिकवल्यानंतर येणार. मग ही गोष्ट आम्हाला जज करावी लागते पहिले 6 महिने. अच्छा 6 महिन्यात कळतं. 6 महिन्यात कळतं. मग त्यावेळेला हेही कळतं की नेमकं यातल्या कुठल्या गोष्टीवरती जास्त भर द्यायचा आहे अच्छा. शिकवत असताना. हं. मग त्या गोष्टी हळूहळू काही लोकांचं ग्रास्पिंग फास्ट असतं, काही लोकांचं स्लो असतं. त्यानुसार त्याच्यावरती काम करत करत पुढे जाता येतं. हं. हं. पण सूर आणि ज्ञान माहिती नसलेला व्यक्ती जेव्हा येतो आपल्याकडे तेव्हा डायरेक्ट त्याला जज करायचं नाही हे पिढीजात मी ऐकतच आलेलो आहे घरातून. बरोबर आहे. त्यामुळे म्हणजे कितीतरी नवीन गायकांना किंवा आता आम्ही जेव्हा माझे वडील कार्यक्रम करायचे ना तर वेगवेगळ्या गावांमध्ये गेल्यानंतर तिथले लोक त्यांना विनंती करायला यायचे की आमची मुलगी छान गाते, आमचा मुलगा छान हा. गातो, त्याचं एक गाणं तुम्ही या कार्यक्रमात घ्या ना. असंच आमचे खूप नातेवाईक आलेत, तुम्ही त्यांच्यासमोर तिला गायचंय वगैरे. तर बाबा त्यांना संधी द्यायचे, अच्छा. त्यांना संधी द्यायचे पण ते नुसते संधी देऊन थांबायचं नाही तिथे. पूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर तुझ्या गाण्यामध्ये तू आत्ता जे गायलंस त्याच्या ऐवजी तू जर असं गायला असतंस तर काय झालं असतं हं. 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 हे सगळं शास्त्रोक्त सांगितलं गेलं पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा.
नादसप्तक संगीत विद्यालयाचा तुमचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे, हो बरोबर? हो तर हो त्याविषयी जर आपल्या प्रेक्षकांना सांगा ना. नादसप्तक संगीत विद्यालय ह्याच नावाने यूट्यूब चॅनल आहे. हं. त्याच्यावरती जेवढी गाणी तुम्हाला दिसतील, ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील, ही सर्व गाणी माझ्या वडिलांनी लिहिलेली आहेत. अरे वा. ती त्यांनीच कंपोज केलेली आहेत. छान. आणि जे गाणारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात ते मी हां. मगाशी उल्लेख हो. केल्याप्रमाणे सगळे विद्यालयाचेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत. बर बर बर. काही जण तुम्हाला दिसताना माझ्यापेक्षा वयाने मोठे दिसतील, तरी पण मी त्यांना विद्यार्थी विद्यार्थिनीच म्हणतो त्या ह्याच्यात. आणि त्याचा उद्देश एवढाच आहे की नवीन कलाकृती जेव्हा आपण एखादी बनवतो हं, तेव्हा त्याच्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते हं. हे प्रत्येकाला कळावं. बरोबर. दोन्ही माध्यमांच्या बाबतीत, ऑडिओ आणि हो. व्हिडिओ. बरोबर. काय आहे, एखाद्या गोष्टीला, एखाद्या गाण्याला हे किती भंगार गाणे हे म्हणणं खूप सोपं आहे. खरंय. म्युझिशियन तसं नाही ना करत, चला आज एक भंगार गाणं बनवूयात असं थोडी तो गाणं बनवतो. नाही. त्याच्या मागची मेहनतही कळली पाहिजे. हो. बरं, एखादा गाण्याला कुठला ठेका वाजला जाणार आहे, त्याचे पॅटर्न्स काय असणार आहेत, त्याच्यासाठी काय विचार आहे, हं, एखाद्या गाण्याला चाल लावताना माझ्या वडिलांचा त्याच्या मागचा थॉट काय आहे, हं, तेच पर्टिक्युलर स्वर एम्बॉस करून गाण्याच्या मागचं त्यांचं लॉजिक काय आहे, हं. एक संगीतकार म्हणून त्यांना काय वाटतं, या सगळ्या गोष्टींमधनं त्यांनी जावं ह्यासाठी आपण तो यूट्यूब प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे. अच्छा. गुड. आणि महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये, कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काहीतरी परफॉर्म करताय तेव्हा फक्त ते गाणं वाजवणं, कंपोज करणं एवढ्यापुरतं मर्यादित नसावं, हं. म्हणून त्याला व्हिडिओचं रूप आलेलं आहे हो हो. की तुम्ही बरोबर. प्रेझेंटही तसं. तसेच, ती सवय व्हायला पाहिजे, हो. त्या गोष्टीची सवय प्रेझेंट व्हायला पाहिजे. करताना सुद्धा तुम्ही कसे दिसता किंवा हा. म्हणजे कलेबरोबरच अपिअरन्स वाईज सुद्धा कसं दिसता हेही कळणं महत्वाचं असतं खूप ना महत्वाचं त्याच्यामध्ये. आहे, खूप महत्वाचं आहे. कारण तो वेगळा अभ्यास आहे, हो. तो वेगळा प्रश्नच नाही. अभ्यास आहे. म्हणजे अगदी, अगदी. आता तुम्ही तरी अभिनय क्षेत्रात आहात, त्यामुळे नाटकासाठी रंगमंचावर केला जाणारा अभिनय आणि कॅमेरासमोर चित्रपटासाठी केला हो. जाणारा अभिनय त्यात हा फरक जितका आहे. फरक आहे, तितकाच नाही. स्टेजवरती उभं राहून गाणं आणि कॅमेऱ्यासमोर उभं राहून गाणं, जिथे आपल्यासमोर कोणीही नाही, खरंय. हा फरक फक्त कळावा. आणि कुठलंही गाणं बनवणं, गाणं पिक्चराइज करणं हे सोपं नाहीये. हो. या छोट्याशा उद्देशाने तो चालू केलेला आहे वा. प्रयत्न. चांगलंय. त्याच युट्यूबवरती माझ्या वडिलांचे काही छोटे छोटे पॉडकास्ट आहेत. अच्छा. त्या पॉडकास्ट मुद्दाम आम्ही ह्याच्यासाठी ठेवलेले आहेत किंवा माझे वडील अजूनही ह्याच्यासाठी करतात की गाण्यांच्या मागचे जे किस्से आहेत. हो. कारण माझ्या वडिलांनी जेवढे मराठीतले आणि हिंदीतले ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार होऊन गेले त्या सगळ्यांबरोबर त्यांचा संपर्क आला. हं. त्यामुळे त्यांच्याकडून डायरेक्ट किस्से त्यांना मिळाले, हो. जे किस्से अप्रचलित आहेत. हो. अच्छा. ते बरं. किस्से आपण त्या माध्यमातून त्यांनी अरे वा. लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत. त्याच्यावरच मला आता आठवण झाली तुमचं. हम्म. आता म्हणजे संगीत विद्यालय तुम्ही हे जे चालू आहे इतके वर्ष हम्म. आणि अगदी 5-6 वर्षांपासून ते तुम्ही मला 94 वर्षापर्यंतचे विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत. तर असे काही लक्षात राहण्यासारखे अनुभव शेअर करता येतील का? आहेत म्हणजे काही? एक पालक लहान मुलाला घेऊन आले आणि त्यांनी मला आत आल्या आल्या विद्यालयात असं सांगितलं की आमच्या शेजारी एक जण राहतात, ते हार्मोनियम शिकतात, तर आम्हाला वाटतं की आमच्या मुलांनी गिटार शिकावं आणि त्यांनी त्याच्याबरोबर जुगलबंदी करावी. आई शपथ. मनातल्या मनात मी हसलो त्याच्यावर. हार्मोनियम गिटार जुगलबंदी करावी, बरं ठीक आहे, हरकत नाही. मुलगा किती आहे? 5 वर्षाचा. ओ. म्हणलं, आणि अहो, हार्मोनियम. गिटार. हा. म्हणलं अहो हे लहान आहे वय हा. आता त्याचं, म्हणजे त्याची बैठक नाहीये तेवढी. हम्म, त्यांची बैठक नाही त्या मुलाची, हम्म. या वाक्यावर त्यांचा प्रचंड संताप झाला. आणि त्यांनी मला असं त्याच्यावरती बापरे. ऐकवलं, अहो सर काय बोलताय तुम्ही, माझा मुलगा वेब सिरीजचे एपिसोड बॅक टू बॅक बघू शकतो 4-4, 5-5 तास, बैठक नाही कशी काय म्हणतात हा तुम्ही? क्रायटेरिया. म्हणलं अहो एकतर पहिली चूक, या मुलाला वेब सिरीज दाखवायची नाही. होय. एक्झॅक्टली. 2, याला बैठक म्हणत नाहीत. ही बैठक वेगळी, सांगीतिक बैठक वेगळी. एका जागी बसून राहणं म्हणजे एका बैठक. जागी बसून राहा म्हणजे बैठक नाही होत. तर त्यांना ते समजवायला खूप वेळ गेला त्या ह्याच्यावरती. तर त्यांनी त्याचा निष्कर्ष असा काढला की थोडक्यात काय, तुम्हाला 5 वर्षाच्या मुलाला गिटार शिकवता येत शिकवता नाही. येत नाही. हा. मी म्हणलं मला मान्य आहे, मला येत नाही, माझ्यातच पेशन्स कमी आहेत. किंवा बापरे. एक अनुभव असाही घेतला होता. झी मराठीवरती जय मल्हार सिरियल चालू होती, देवदत्त नागेची. तर एक आजोबा आले, 70-75 वय असेल त्यावेळेस. ते आले आणि ते म्हणाले नमस्कार, काहीतरी नाव सांगितलं त्यांनी. माझी ना 2 महिन्यात लग्नाची
अॅनिव्हर्सरी आहे आणि हम्म. माझी बायको ती सिरियल फार प्रेमाने बघते. हा. हा म्हणजे हातातलं काम सोडून तो पहिला टायटल ट्रॅक तिला प्रचंड आवडतो. तर ते ज्या टायटल ट्रॅक मधले जे पहिलं वाचताना धगाडा तकड ते मला वाजवायला शिकवा. म्हणलं एक तर ते धगाडा तकड वाजत नाही पहिली गोष्ट, त्याचा रिदम पॅटर्न वेगळा आहे आणि ते डायरेक्ट कसं येईल वाजवायला, त्याला तुम्हाला बेसिक शास्त्र तरी कळलं पाहिजे. शास्त्र युट्यूबवर ते जाऊ आहे देत. हो. शास्त्र युट्यूबवरनं काढू आपण, ते डायरेक्ट येणार आहे का नाही तुम्हाला बापरे. शिकवायला. म्हणलं नाही येणार मला शिकवायला, मला आणि माफ हे करा. एवढे मोठे ग्रस्त सो म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज तेवढं नाहीये. कन्सेप्टच नाही, तो माहितीच हा, नाही. त्यांना फक्त एवढं की मला तेवढंच वाजवायचंय, बायकोला अॅनिव्हर्सरीला हे गिफ्ट द्यायचे वाजवून. बापरे एवढंच बापरे. त्यांच्या डोक्यात होतं. काय रे बाबा. खूप किस्से होतात असे. ओके. रसिका हो, अक्षयजींबरोबरच्या आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी